साधारण 20-22 वर्षांची असेल. 2 वर्षांपूर्वी एका बस दुर्घटनेत तिच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता. तिचं आता या दुनियेत आपलं असं कोणीच नव्हतं. रश्मीला शिक्षणाची खूप आवड होती. तिच्या वडिलांना तिला कलेक्टर करायचं होतं. त्यांनी रश्मीच्या शिक्षणात काही कमी पडू दिलं नाही. पण त्यांच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे रश्मीची सगळी स्वप्न अर्धवट राहिली. घरात जे काही साठवलेले पैसे होते त्यातून रश्मीने आपलं कॉलेजचं शिक्षण कसंबसं पूर्ण केलं. तिच्या मनात अजूनही कलेक्टर बनण्याचं स्वप्न डोकावत होतं. पण पैशांची अडचण आवासून उभी होती. तरीही रश्मीने हार मानली नाही. आपल्या शिक्षणाबरोबरच तिने एका घरी स्वयंपाक आणि भांडी घासण्याचं काम सुरू केलं. जेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं, अगं रश्मी, तू एवढी शिकून ग्रॅज्युएट होऊन आता स्वयंपाक आणि धुणी भांडी करण्याचं काम करणार आहेस का? कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आणि तसंही हे काम मी माझं जीवन जगण्यासाठी म्हणून नाही, तर माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करतीये. मग रश्मीने काम सुरू केलं. दिवसभर ती खूप मेहनत करायची आणि संध्याकाळी घरी येऊन अभ्यास करायची. ती जिथे काम करायला जायची तिथून तिचं घर 5 किलोमीटरवर होतं. भराभर चालूनही तिला घरी पोहोचायला रात्रीचे 9 वाजायचे. दमलेली असतानाही कंदिलाच्या प्रकाशात ती अभ्यास करायची आणि वाचता वाचताच बिचारी झोपून जायची. ती एवढी मेहनत करायची, पण तरीही तिची कमाई तेवढी होत नव्हती की ती तिची अभ्यासाची सगळी पुस्तकं घेऊ शकेल. क्लासेस लावणं तर दूरचीच गोष्ट होती. तरीही रश्मीने हिंमत हारली नाही. ज्या घरात रश्मी काम करायची त्या घरातला मुलगाही UPSCची तयारी करत होता. एक दिवस काम करत असताना रश्मीने आपल्या मालकिणीला विचारलं, ताईसाहेब, अमित दादा पण UPSCची तयारी करतोय ना? हो, पण तुला काय करायचंय? तू तुझं काम कर. आली मोठी चौकशी करणारी कोण काय करतय ते. मालकीणबाईंचं बोलणं ऐकून रश्मीने भराभर आपलं काम केलं आणि घरी जायला निघाली. तेव्हा मालकीणबाई म्हणाल्या, उद्या जरा लवकर ये ग, घरी पाहुणे येणार आहेत. त्यांचा स्वयंपाक करावा लागेल. त्याचे एक्स्ट्रा जे काही पैसे होतील ते मी तुला देईल. ताईसाहेब, मला पैसे नकोय, पण मला जर अमित दादाची UPSCची जुनी पुस्तकं मिळाली तर खूप उपकार होतील. तेव्हाच अमित तिथे येतो. रश्मीची ती शेवटची वाक्य त्याच्या कानावर पडतात. तो तिची चेष्टा करत तिला म्हणतो, अच्छा, तर तुला कलेक्टर व्हायचंय? तुझी लायकी तरी आहे का? तुला माहिती तरी आहे का UPSC म्हणजे काय? भल्या भल्यांचे डोळे पांढरे होतात, पांढरे. तुझ्यासारखी लोक कलेक्टर बनायला लागली तर झाला समज देशाचा उद्धार. अमितच्या बोलण्यावर त्याची आई सुद्धा मोठ्याने हसू लागली. रश्मी बिचारी दुःखी मनाने तिथून बाहेर पडली. त्याच्या बोलण्यामुळे ती दुःखी झाली, पण हिंमत मात्र हारली नाही. तू कितीही माझी खिल्ली उडव, पण मी माझं स्वप्न पूर्ण करणारच. आजपासून मी 10-10 तास अभ्यास करीन. आता शांतपणे तेव्हाच झोपीन जेव्हा मी माझं स्वप्न पूर्ण करीन. मग हे स्वप्न पूर्ण करता करता मला मरण आलं तरी चालेल. रश्मीने ठरवलं तर होतं, पण पुस्तकांची अडचण अजूनही तशीच होती. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा कामावर गेली. तिकडे तिने सगळ्या पाहुण्यांचा स्वयंपाक केला आणि सगळेजण जेवून गेल्यानंतर ती मालकीणबाईंकडे गेली आणि म्हणाली, ताईसाहेब, सगळं काम झालंय. तुम्ही म्हणाला होतात ना की मला एक्स्ट्रा पैसे द्याल. मला जर आत्ता ते पैसे मिळाले तर मी काही पुस्तकं विकत घेईन. मालकीणबाईंचं सगळं काम तर झालं होतं. त्यामुळे त्यांच्या मनात आता कपटी विचार येऊ लागले. त्या म्हणाल्या, अगं, तुला पुस्तकच पाहिजेत ना? तू अमितची पुस्तकं घेऊन जा, मग वाचून झाली की दे परत आणून. रश्मीला हेच तर हवं होतं. तिने लगेच होकार दिला. मग मालकीणबाईंनी अमितला बोलावलं आणि त्याला म्हणाल्या, अमित, हिला जरा काही तुझी पुस्तकं दे बाबा. 2-3 दिवसात वाचून झाली की देईल ती परत आणून. आईच्या सांगण्यावरून अमितने आपली काही पुस्तकं आणून रश्मीच्या हातात दिली. त्यानंतर हे असंच सतत चालू राहिलं. मालकीणबाई रश्मीकडून हवं तेवढं काम करून घ्यायच्या आणि बदल्यात तिला काही पुस्तकं वाचायला मिळायची. मालकीणबाईंना याच्यात आपला फायदा दिसत होता. पण इकडे पुस्तकं मिळू लागली म्हणून रश्मी अगदी आनंदात होती. आता ती अजूनच उत्साहाने अभ्यास करू लागली. अमितच्या त्या धूळ खात पडलेल्या पुस्तकांचंही आता नशीब उघडलं होतं. एक दिवस रश्मी काम करत असताना मालकीणबाईंनी विचारलं, काय ग रश्मी, तुझा अभ्यास कसा चाललाय? आता तर तुला पुस्तकं पण मिळतायत. रश्मी काही बोलणार तेवढ्यात अमित तिथे येतो आणि म्हणतो, अगं, ही काय अभ्यास करणार? सगळा दिवस तर इथेच पडलेली असते. अभ्यास कसला डोंबल्याचा करतीये?
काय रश्मी, तुला माहित तरी आहे का या परीक्षेत पेपर किती असतात ते? हो दादा, मला माहितीये यात किती पेपर असतात ते. माझी तयारी दोन्ही पेपर्ससाठी झालीये. अच्छा, मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे की खजुराहो मंदिर निर्माण कोणाच्या शासनकाळात झालं होतं? अमितची तर हवाच गेली. त्याला या प्रश्नाचं उत्तरच माहित नव्हतं. काय झालं दादा, हा तर खूपच साधा प्रश्न आहे. तुला याचं उत्तर माहित नाही का? अमित काही न बोलताच तिथून गुपचूप निघून जातो. आज रश्मीने इतके दिवस झालेल्या आपल्या अपमानाचं चांगला सडेतोड उत्तर दिलं होतं. रश्मी मन लावून आपला अभ्यास करत होती. परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम तिने 2 महिने आधीच संपवला होता. दिलेल्या वेळात प्री बोर्ड परीक्षा झाल्या आणि रश्मीने या परीक्षेत अगदी उत्तम यश मिळवलं. तिकडे अमित खूप प्रयत्न करूनही या परीक्षेत यशस्वी झाला नाही. रश्मीने या परीक्षेत मिळालेलं यश कोणालाच सांगितलं नाही. जोपर्यंत मी इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी होत नाही तोपर्यंत मी हे कोणालाच सांगणार नाही. अशा प्रकारे खूप मेहनत घेऊन दिवस रात्र अभ्यास करून रश्मीने मेन परीक्षाही पार पाडली. आता फक्त इंटरव्ह्यू देणंच बाकी होतं. इंटरव्ह्यूच्या 1 दिवस आधी, हे बघ रश्मी, उद्या अमितचा वाढदिवस आहे. खूप लोक येणार आहेत. तू जरा उद्या लवकरच ये. पण ताईसाहेब, उद्या माझं येणं जरा अवघड आहे. उद्या माझी शेवटची परीक्षा आहे. हो, आली मोठी परीक्षा देणारी. जेवढं सांगितलंय तेवढं कर. जर उद्या तू आली नाहीस तर तुला इथे परत फिरकू सुद्धा देणार नाही बघ. रश्मीने मालकीणबाईंचं ऐकलं नाही आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे ती इंटरव्ह्यू द्यायला गेली. मालकीणबाईंनी त्याच दिवशी दुसरी कामवाली ठेवली. येऊ दे आता त्या शहाणीला पगार मागायला. असं सुनावते ना तिला की आयुष्यभर लक्षात राहील. पण रश्मी त्या दिवसानंतर पुन्हा कधीच त्या घरी गेली नाही. देवानं तिच्या नशिबात दुसरंच काहीतरी लिहिलं होतं. इकडे मालकीणबाई तिला सुनावण्यासाठी तिची वाट बघत राहिल्या आणि तिकडे UPSCच्या परीक्षेचा निकाल आला. रश्मी 67व्या क्रमांकाने पास तर झालीच, पण टॉप 100मध्येही तिचं नाव होतं. शहरातल्या सगळ्या वृत्तपत्रात तिचं कौतुक होत होतं. अमित आणि त्याच्या आईने जेव्हा पेपरमध्ये तिचा फोटो आणि कौतुक वाचलं तेव्हा ते आ वासून बघतच राहिले. कालपर्यंत त्यांच्या घरी काम करत असलेल्या एका मुलीनं आज ती जागा मिळवली होती जिच्या भोवती अमित आणि तिच्या आईसारखे लोक जवळपास सुद्धा फिरकू शकत नाहीत. तिकडे रश्मी आज खूपच खुश होती की तिच्या मेहनतीने ना केवळ तिचं आणि तिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं होतं, पण अमित आणि त्याच्या आईसारख्या लोकांनाही चांगला धडा शिकवला होता, जे एखाद्याला बघून त्याची कुवत ठरवतात. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.